अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लांबवली 1.25 लाखांची सोन्याची चेन. कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या इस्लामपूरच्या सुमित औंधकर यांच्या गळ्यातील 1.25 लाखाची सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली. ही बाब औंधकर यांच्या लक्षात येताच त्या चोरट्याला मित्रांच्या साह्याने पकडून चोप देत जुना राजवाडा पोलिसांकडे स्वाधीन केले. या प्रकरणी सुमित औंधकर यांनी चोरटा अशोक जाधव याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी इस्लामपूर येथून सुमित औंधकर व त्याचे मित्र आले होते. ते व त्याचे मित्र पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर मिरवणूक पाहत असताना 9:15च्या सुमारास चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत औंधकर यांच्या गळ्यातील 1.25 लाखाची सोन्याची चेन हिसडा मारून लंपास केली. ही बाब औंधकर व त्याचे मित्र यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या चोरट्याचा माग काढत अशोक जाधव या चोरट्याला पकडून चोप दिला. तसेच या चोरट्याकडे सोन्याची चेनचा तपास घेतला असता या चोरट्याने त्याच्या साथीदारांना ही चेन दिल्यामुळे औंधकर यांची सोन्याची चेन मिळाली नाही. या प्रकरणी ओंकार यांनी चोरटा अशोक जाधव याला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे करत आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.